जालन्यात एसबीआयचे एटीएम फोडले, लाखो रुपयांची रोकड लंपास. जालना शहरातील महावीर चौक परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान दुपारपर्यंत बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली नाही. शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील महावीर चौक या ठिकाणी असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम हे मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने फोडून लाखो रुपयांची रोकड असलेले ट्रेस लंपास केलेत. एटीएम फोडल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी आणि सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधार्थ वेगवेगळी पथके रवाना केली आहेत. दरम्यान एसबीआय बँकेचे एटीएम फोडल्यानंतर बँकेचे कुठल्याही अधिकाऱ्यांना 12 वाजेपर्यंत पोलिसात तक्रार दिली नसल्याने नेमकी किती रोकड लंपास केली याची माहिती मिळू शकली नाही. 5/2024 ते 20/5/2024 रात्री दरम्यान महावीर चौक जालना येथील एसबीआय बँकेचे एटीएम काही अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने चोरून त्याच्यातली रक्कम चोरून नेली आहे. त्या संबंधाने माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अजय कुमार जिबन सर, ॲडिशनल एसपी सर आयुष नौपाने सर आणि प्रभारी SDPO सर दराडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून वेगवेगळे पथक तयार करून आरोपीचा शोध घेणे चालू आहे. तसेच जालना स्थानिक गुन्हे शाखेचे ही पथक सदर गुन्ह्याचा तपास करणे रवाना झालेले आहे. सर, याच्या अगोदरही औरंगाबाद त्या संदर्भाने आमच्या सर्व टीम तपास करीत आहे. ज्यावेळेस गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे, माहिती मिळताच आपल्याला माहिती देण्यात